महापालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। त्यातही मुंबई महापालिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तिथे या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र आले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीतल्या काँग्रेसवर खरोखरच एकट्याच्या बळावर निवडणूक लढण्याची वेळ आली होती। पण शेवटच्या क्षणी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा निर्णय घेतला। अनेक दिवसांच्या चर्चेनंतर रविवारी 28 डिसेंबरला या दोन पक्षांच्या आघाडीची घोषणा झाली। सुरुवातीला या युतीचा मोठा गाजावाजा झाला। वंचित काँग्रेसची एकी मुंबईत उद्धव ठाकरेंचा गेम करणार अशा चर्चाही होऊ लागल्या। पण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा घोळ झाला। मुंबईतल्या 16 जागांवर ही आघाडी आपला उमेदवारच देऊ शकली नाही। त्यामुळे या जागांवर निवडणुकीच्या आधीच पराभव पत्करण्याची नामुष्की काँग्रेस आणि वंचितवर आली आहे। पण हे सगळं घडलं कसं? काँग्रेस आणि वंचित 16 जागांवर उमेदवार का देऊ शकले नाहीत? नेमका घोळ कुठे झाला? आता याचे परिणाम काय होऊ शकतात समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। रविवारी दुपारी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेत मुंबईत युतीची घोषणा केली होती। वंचित मुंबई महापालिकेच्या 62 जागा लढणार असं त्यावेळी सांगण्यात आलं। मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत। उरलेल्या जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्या होत्या। सुरुवातीला शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा या युतीत सामील होणार असं बोललं जात होतं। राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात युतीसाठी चर्चाही सुरू होती। पण काँग्रेसने राष्ट्रवादीला फक्त 12 जागा देण्याची तयारी दाखवली। अर्थातच हे राष्ट्रवादीला मान्य नव्हतं, त्यामुळे राष्ट्रवादी युतीत सामील झाली नाही। अखेर काँग्रेसने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला 12 जागा देऊ केल्या। अशा प्रकारे काँग्रेस 153, वंचित 62 आणि रासप 12 जागांवर लढणार असं ठरलं। आता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नेमका काय घोळ झाला? 16 जागांवर या पक्षांना उमेदवार का मिळाले नाही ते बघूया। तसं पाहिलं तर मुंबईत वंचित 62 जागांवर लढणार हे सुरुवातीपासूनच ठरलं होतं। पण प्रत्यक्षात 21 जागा अशा राहिल्या जिथे शेवटच्या दिवसापर्यंत वंचितला उमेदवारच मिळाला नाही। त्यामुळे अखेरच्या क्षणी वंचितनं या 21 जागा काँग्रेसला परत केल्या। या जागा 6, 11, 12, 13, 14, 15, 21, 30, 46, 73, 80, 84, 85, 108, 117, 153, 177, 182, 195, 198 आणि 207 या प्रभागांमधल्या होत्या। त्यामुळे मोठा गोंधळ उडाला। या जागा वंचितकडे गेल्या असल्यानं काँग्रेसने तिथं उमेदवार शोधून ठेवले नव्हते। परिणामी शेवटच्या क्षणी उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसला मोठी धावपळ करावी लागली। तरीही काँग्रेसने यापैकी 5 जागांवर आपले उमेदवार उभे केले। पण अखेर 16 जागा अशा राहिल्या जिथे युतीचा एकही उमेदवार उभा राहू शकला नाही। जागा वाटपात अखेरच्या क्षणी झालेल्या या गोंधळामुळे सध्या काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। खरं तर मुंबईत ज्यावेळी काँग्रेसनं वंचितसाठी 62 जागा सोडल्या त्यावेळीच या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आणि मतांचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसनं वंचितला एवढ्या जागा दिल्या असं बोललं जात होतं। पण वंचितनं आपल्याकडे उमेदवार नसल्याची कल्पना काँग्रेसला वेळीच दिली नाही। त्यामुळे अर्ज भरण्याची वेळ निघून जात असतानाही काँग्रेसलाही त्या जागांवर आपले अधिकृत उमेदवार उभे करता आले नाहीत। महत्त्वाचं म्हणजे ज्या 16 जागांवर वंचितला उमेदवार मिळाले नाहीत त्या ठिकाणी काँग्रेसची ताकद चांगली असल्याचं म्हटलं जातं। आता याचा परिणाम म्हणजे या 16 जागांवर बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आपल्याच उमेदवारांना पाठिंबा देण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे। युती झाल्यानंतर या जागा वंचितसाठी सोडल्यामुळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते। यापैकी काहींनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती। आता अशा उमेदवारांची चर्चा करून काय मार्ग काढता येईल हा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे। या सगळ्या गोंधळावर प्रतिक्रिया देताना वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की काँग्रेसनं आम्हाला ज्या जागा दिल्या त्या आमचं संघटन नसलेल्या प्रभागांच्या होत्या। त्यामुळे आमच्याकडे ऐनवेळी उमेदवारांची वानवा निर्माण झाली, म्हणून आम्ही त्या जागा काँग्रेसला परत केल्या। दुसरीकडे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं की इच्छुक आणि प्रभावी उमेदवार नसतानाही वंचितकडून हे मतदारसंघ घेण्यात आलं। उमेदवार उपलब्ध नव्हते तर वेळीच काँग्रेसची चर्चा होणं आवश्यक होतं। खरं तर वंचितनं काँग्रेसची आघाडी करताना 62 जागा कोणत्या याची यादी केली होती। त्या यादीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या सह्याही घेण्यात आल्या होत्या। अनुसूचित जातीचे बहुतांश प्रभाग वंचितकडे गेल्यानं काँग्रेसमध्ये मोठी नाराजीही निर्माण झाली होती। वंचितला सोबत घेतल्यानं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडही नाराज होत्या। आघाडीची घोषणा करतानाही त्या गैरहजर होत्या। मुंबईतल्या दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याक जागांवर काँग्रेसची ताकद आहे। या जागा धारावी, कुर्ला, मानखुर्द आणि चेंबूर सारख्या भागांमध्ये आहेत। पण तिथल्या जवळपास 42 जागा वंचितसाठी सोडण्यात आल्या होत्या। याशिवाय वायव्य मुंबईतही वंचितला काही जागा सोडण्यात आल्या। मुळात महाराष्ट्रात तब्बल 26 वर्षांनंतर काँग्रेसची आंबेडकरी विचारांच्या पक्षाशी आघाडी झाली होती। त्यामुळे या आघाडीबाबत
मोठमोठ्या वल्गना करण्यात आल्या होत्या. आता जणू मुंबई महापालिका जिंकल्यातच जमा आहे असा आव दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणला जात होता. पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जो गोंधळ झाला त्यावरून ही आघाडी उधळपणे झाल्याचं स्पष्ट होतं. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्यासोबत यावं यासाठी गेल्या 20 वर्षातल्या लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसकडून प्रयत्न झाले. आंबेडकरांना 2009 मध्ये केंद्रात मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आल्याचा दावाही तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांनी केला होता. पण प्रत्येक वेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेली जागांची मागणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मान्य करणं शक्य व्हायचं नाही. त्यामुळे त्यांच्यात आघाडी होत नव्हती. याचा फटका काँग्रेसलाच बसत होता. वंचितमुळे भाजप विरोधी मतांचं विभाजन व्हायचं आणि फायदा भाजपलाच व्हायचा. परिणामी वंचित ही भाजपची बी टीम आहे असं काँग्रेस नेत्यांकडून बोललं जायचं. यावेळी असं होऊ नये यासाठी काँग्रेसनं वंचितला मुंबईत त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त जागा देऊन जुळवून घ्यायचा प्रयत्न केला होता. वंचितला देण्यात आलेलं एवढं महत्त्व मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांना फारसं मान्य नव्हतं. पण आता शेवटच्या क्षणी जागा वाटपावरून जो घोळ झाला त्यामुळे मतदानाआधीच ही आघाडी संपुष्टात येते की काय अशा चर्चा आहेत. काँग्रेस आणि वंचितच्या हात मिळवणीनंतर मुंबईत जे नाराजी नाट्य समोर आलं याचा मोठा परिणाम आता या आघाडीच्या प्रचारावरही होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधल्या अनेक इच्छुकांना वंचितसाठी डावलण्यात आलं, पण शेवटी 16 जागांवर अधिकृत उभे राहू शकले नाहीत. आता या आणि उरलेल्या जागांवर वंचित आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणार का? ही आघाडी ठाकरे बंधू आणि भाजपच्या आव्हानाला तोंड देऊ शकेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.